मित्रांनो, सकाळ झाली. पहिला मी माझ्या कामाला निघालो. जाळी घेतली, भाऊजींना सोय करायला सांगितली. त्यांनी सोय केली मस्तपैकी. शिंगटीचा घास होता. काही लोक त्याला चिमणी बोलतात, काही लोक त्याला शिंगाळा बोलतात. तर ते मी कापायला घेतलं आणि घास कापून ठेवला. आमच्या इथे घास बोलतात. तर मी घास कापून घेतल्या आधी, म्हणजे कसं डायरेक्ट बांधायला बरं. मग नंतर घास कापून झाले आणि तसंच लगेच आपली जाळी उचलली. पगोली बोलतात त्याला. पगोली गाडीवर ठेवली आणि आपली गाडी सुसाट डायरेक्ट आपल्या लोकेशनवरती. आणि खेकडे मिळतील ह्याच लोकेशनवरती मी गेलो. आणि मग तिकडे आपण घास कापून ठेवले होते. तर मग पहिले पगोल्या सोडवायचं चालू केलं काम. पगोल्या सोडवल्या आणि नंतर मग घास आपण कापले होते जे शिंगट्या होत्या, शिंगाळ्या त्या कापल्या होत्या. त्यांना आपण मस्तपैकी रशीने बांधून खेकड्यांना चारा म्हणून पगोलीला लावले. आता पगोलीला लावायचं काम चालू आहे आपलं. नंतर आता पगोलीला बांधून घेतलेत आपण मस्तपैकी. आणि मग आपण टाकणार आहोत पगोल्या पाण्यामध्ये. जास्त खोल पाण्यात नाही टाकणार आपण. कमी पाण्यातच भेटतात खेकडी जास्त करून, खोल पाण्यात नाही भेटत. तर आपण पगोल्या जागा बघून मस्तपैकी टाकतो आता. बघूया काय मिळते का आपल्याला. आता एक झाली टाकून आपली. आता दुसरी पगोली उचलली मी. आता दुसरी पगोली टाकूया. आता पुढे जाऊन टाकूया. थोडे लांब लांब टाकायला लागतात. जवळ टाकले तर खेकडा जर एका पगोलीत असेल तर तो पळू शकतो. त्याच्यामुळे आपण थोडं लांब टाकून देऊया. त्याला पाणी एकदम बेकार थंड आहे. पाणी पूर्ण बर्फासारखं पाणी थंड आहे. आलेला आहे खेकडा. चला, साईज थोडी बरी आहे आता. मोस्टली खेकडा साईज बोलली जाते. काय ते मला तर दिसलं पाहिजे साईज तुम्हाला हे बघा, हे बघा, हे बघा. हे बघा, अशी साईज मध्ये आलेला आहे तो. बऱ्या